हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। आज आपण 3 ते 4 वर्षाच्या मुलीसाठी एक बेबी फ्रॉक शिवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे ग्रीन कलरचं फॅब्रिक आणि त्याचबरोबर अस्तर घेतलं। सगळ्यात पहिल्यांदा आपण कमरेपर्यंतचा भाग आहे तो कटिंग करून घेऊया। तर अस्तरची मी इथे डबल फोल्ड करून घडी घालून घेते। इथे मी जे मेन फॅब्रिक घेतलंय ते 2 मीटरचं घेतलंय, कारण त्याला प्लीट्स वगैरे घालायचे आहे, त्यामुळे फॅब्रिक जास्त लागणार। तर इथे कमरेची उंची आहे 7 इंच, तर 7 अधिक 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 8 इंच मी पूर्ण उंची घेतली आहे। शोल्डर घ्यायचा आहे 4 इंचाचा आणि मुंडा खोली पण 4 इंचाची घेतली आहे। छातीचं माप आहे 20 इंच, त्याची जी घडी घातली आहे ती 5 अधिक 2 इंच एक्स्ट्रा म्हणजे 7 इंचावर मी मार्किंग करून इथे छातीची घडी घालून घेतली आहे। आता इथे पट्टी जी पाहिजे मला ती 1.5 इंचाची पाहिजे, म्हणून मी शोल्डर करून 2 इंचावर मार्किंग केले। म्हणजेच आपला गळा रुंदी आहे ती 2 इंच आणि फ्रंट नेक आहे तो 3.5 इंचाचा घेतला आहे। इथे आता थोडासा गोलाकार आकार देते। अशा पद्धतीने मला नेक आहे तो कट करायचा आहे। आता इथे आर्म होलचा शेप देते। हा एकच द्यायचा आहे, कारण आपल्याला इथे स्लीवलेस फ्रॉक आहे ते स्टिच करायचं आहे। तर एवढं मार्किंग झालं आहे। आता ह्याचं आपण कटिंग करून घेऊया। हे 2 पार्ट आहेत, फ्रंट आणि बॅक, त्यामुळे फक्त आर्म होलचा शेप कट करणार आणि शोल्डरपासून मी स्ट्रेट कट करणार आहे। त्यानंतर आपण हे अस्तर आहे ते ओपन करायचं, मधला पार्ट बाजूला करून इथे फ्रंट नेकचं जे डिझाईन केलं आहे ते आपण कट करून घेऊया। हा आपला फ्रंट पार्ट रेडी झाला आहे बघा अस्तरचा। आता इथे आपण बॅक नेकचा मार्किंग करूया। तर इथे 2.5 इंचाचा मी बॅक नेक घेतला आहे, तो आहे तो मी स्क्वेअरच ठेवणार आहे। तर जसा आहे त्या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठचा पाहिजे तो नेक तुम्ही ठेवू शकता। आता हे इतकं कटिंग झालं आहे बघा। आता आपण घेर कट करूया। तर घेरासाठी मी इथे उरलेलं फॅब्रिक घेतलंय। याला आता एक फोल्ड घालून आपल्याला क्रॉसमध्ये त्याची घडी घालायची आहे। हे जेवढं पाहिजे तितकी घडी घालून घ्यायची आणि इथे क्रॉस घडी घालायची। आता वरच्या साईडने इथे आपण कमरेकडे जेवढं मेजरमेंट आहे ते तिथे मार्किंग करायचं आहे। तिथे मी 7 इंचावर मार्किंग केलंय। आता मार्किंग केलंय तिथपासून आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे आणि पूर्ण उंची टाकताना कमरेचा जेवढा आपण पोर्शन कट केलाय म्हणजे 7 इंचाचा तो मायनस करायचा आणि बाकी उरलेल्या पूर्ण उंचीतून अजून 2 इंच कट करायचं आहे, कारण अस्तर जे असणार आहे ते मेन पूर्ण उंचीच्या 2 इंच कमीच ठेवायचं आहे। तर इथे पूर्ण उंचीचं मेजरमेंट घालून झाले बघा। आता हे जे आहे ते व्यवस्थित घेर आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता घेराला 2 जोड द्यावे लागणार, तर ते सुद्धा आपण फॅब्रिकमधून कट करणार आहोत। आता हे उरलेले जे फॅब्रिक आहे अस्तरचं त्याचे आपण जोड काढून घेऊया। या कॉर्नरमध्ये आपल्याला ते जोड मिळत आहेत। हे बघा, इथे जोड दिल्यानंतर जेवढे जोड आहे त्यापेक्षा थोडा एक्स्ट्रा आपण फॅब्रिक कट करणार आहोत, कारण ते जॉईंट केल्यानंतर व्यवस्थित आपण पुन्हा एकदा ते मेजरमेंट घेऊन कटिंग करायचं आहे। इथे स्कर्ट झाला आहे आपला। आता मेन फॅब्रिकवर आपण कटिंग करून घेऊया। ते याची डिझाईन बघायची, त्याप्रमाणे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे एक फोल्ड घातलाय, डबल फोल्ड घालायचा आणि वरची जी कमरेपर्यंतचा जो भाग कट केलाय तो आपण याच्यावर ठेवून कटिंग करून घेणार आहोत। इथे व्यवस्थित घडी घातली आहे
आता हे अस्तरचा एक पार्ट घेतला आहे, कुठचाही पार्ट घेतला तरी चालेल, आणि जिथे बंद बाजू आहे तिथे आपण गळ्याचा शेप ठेवून इथे मी सरळच कटिंग करते। इथे कटिंग झाले बघा, फ्रंट आणि बॅक दोन्हींचं कटिंग झालेलं आहे। आपण अस्तर जॉईंट करताना नंतर गळ्याचं मेजरमेंट घेऊन व्यवस्थित कट करणारच आहोत। इथे आपण आता घेरासाठी घडी घालून घ्यायची आहे फॅब्रिकची। आता घेर जो आहे तो कमरेचा वरचा भाग आहे तो मायनस करायचा, आणि त्यानंतर खाली जेवढी उंची पाहिजे तितकी घेतली तरी चालेल, पण इथे मी पूर्ण उंचीतून कमरेचा भाग आहे तो मायनस करणारच आहे, प्लस 2 इंच अजून कमी घेणार आहे, कारण मी खाली फ्रील अटॅच करणार आहे। तर ही जी घडी घेताना आपण जेवढं कमरेचा पोर्शन ठेवला आहे त्याच्या दुप्पट इथे आपल्याला हे कापड घ्यायचं आहे, कारण इथे आपण बॉक्स प्लीट करून घेणार आहोत। तर इथे जवळपास 24.5 एवढी उंची घेतली आहे बघा, कारण मला पूर्ण उंची जी पाहिजे ती 26 इंचाची पाहिजे आहे। कमरेकडचा वरचा भाग मी मायनस केलेला आहे 7 इंचाचा। आता हे इथे एवढं कटिंग केलं आहे बघा। आता हे मिडलला इथे कट करते, म्हणजे फ्रंट आणि बॅकचा आपला घेर आहे तो रेडी होईल। आता हे एक्स्ट्रा आहे ते मी जरा कट करते। हे जे फॅब्रिक आहे ते आपल्याला खाली फ्रील करण्यासाठी उपयोगी पडेल। दुप्पटपेक्षा हे जास्त फॅब्रिक होतं, खूप जास्त घेर सुद्धा चांगला वाटत नाही, त्यामुळे मी दुप्पट कमरेच्या फॅब्रिक घेतलेला आहे। इथे बघा दोन्ही पार्ट आपले कटिंग करून झालेले आहेत। हे इथे आपण बॉक्स प्लीट बसवून घेणार आहोत, आणि खाली आपल्याला फ्रील अटॅच करायची आहे। अशा पद्धतीने आपला घेर रेडी होणार आहे। इथे फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट कटिंग करून झालेत। हे एवढं कटिंग झालंय। ह्या ज्या पट्ट्या आहेत अशा अजून कट करून घेणार, ज्यापासून आपण फ्रील बनवणार आहोत। फ्रील आहे ती बॉटमला आणि नेकच्या साईडने आपल्याला अटॅच करायची आहे। आता अस्तर आहे त्यातून आपण गळपट्ट्या इथे कट करून घेणार आहोत। फ्रंट आणि बॅक पार्टसाठी दोन्ही गळपट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहेत। 1.5 इंच रुंदी असलेल्या या गळपट्ट्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। इथे मी गळपट्ट्या सुद्धा कट करून घेतल्या आहेत बघा, फ्रंट आणि बॅक पार्टसाठीच्या। तर इथे आपलं कटिंग झालेलं आहे कंप्लीट। आता आपण स्टिच करायला सुरू करूया। सगळ्यात पहिल्यांदा मी इथे वरच्या बॉडीचा भाग आहे तो स्टिच करणार आहे। त्यासाठी आता हे जे अस्तर आहे ते आपल्याला फॅब्रिकच्या आतल्या साईडने जॉईंट करून घ्यायचं आहे। जसा अस्तरचा आकार आपण कट केलाय त्याप्रमाणे इथे पूर्ण भागाला आपण शिलाई मारून घेणार, आणि त्यानंतर जेवढं काही एक्स्ट्राचं फॅब्रिक दिसतंय ते आपण कट करून टाकणार आहोत। एक पार्ट झालाय बघा, तशाच पद्धतीने आपण दुसरा पार्ट सुद्धा स्टिच करून घेऊया।
आता जॉईंट केलेले दोन्ही पार्ट जेवढं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, जसा अस्तरचा आकार आहे त्या आकारामध्ये. इतकं झाल्यानंतर आता आपल्याला ज्या आपण गळपट्ट्या कट केल्या आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत. तर यानं पूर्ण एक साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. गळपट्ट्यांना शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपण आता गळ्याचं फिनिशिंग करूया. त्यासाठी मी इथे फ्रंट नेक घेतला आहे बघा, फ्रंट पार्ट. तर त्याची जी गळपट्टी आहे ती त्याच्यावर व्यवस्थित ठेवून द्यायची. त्याला पाहिजे तर पिनअप करायचं आणि पूर्ण गळ्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपण इथे राऊंड आकार दिसतोय त्याप्रमाणे इथे छोटे छोटे कट लावून घेणार आहोत आणि आता याच्यावर दाबटीप मारून घ्यायची आहे. इथे गळ्याचं फिनिशिंग झालंय बघा. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या गळ्याचं सुद्धा फिनिशिंग करून घेऊया. मी इथे बॅक नेक सुद्धा तयार करून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे काय होईल, कुठचाही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन त्याची मिळून जाईल. चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की चेक करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील आणि हे अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे चॅनलला नक्की विजिट करा, सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा. इथे आता गळ्याला कट लावून झाल्यानंतर पूर्ण गळ्यावर आपण दाबटीप मारून घेऊया. म्हणजे आपला बॅक नेक आहे तो सुद्धा रेडी होईल. अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट आपण स्टिच करून रेडी केलेले आहेत. आता आपण जे अस्तर केलेलं कटिंग त्याला आपल्याला जोड द्यायचे आहेत, तर ते आधी सगळ्यात पहिल्यांदा देऊन घ्यायचे आहेत. एक शिलाई मारल्यानंतर याच्यावर आता दाबटीप मारायची आहे.
जोड देऊन झाल्यानंतर याची व्यवस्थित आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आणि हे एक्स्ट्राचं जेवढं काही आहे ते सगळं कट करून टाकायचं। आता अस्तरचे धागे येऊ नयेत यासाठी बॉटमला आपण याला डबल स्टिच करून घेणार आहोत। आता पूर्ण घेराला आपल्याला बॉटमने शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी एक पार्ट घेतला आहे बघा। आता याला डबल फोल्ड करायचा आणि पूर्ण इथे स्टिच करून घेऊया। घेर आपले तयार झालेले आहेत बघा। आता आपण मेन फॅब्रिक घ्यायचं। आता मेन फॅब्रिकला आपल्याला खाली प्लीट्स अटॅच करायचे आहेत, त्यामुळे मी इथे पट्ट्या कट करून घेतल्यात। 3.5 इंच रुंदीच्या या पट्ट्या आहेत। अशा मी 4 ते 5 पट्ट्या लांबच्या लांब कट केल्यात। आता ते सगळ्यांना जोड देऊन घ्यायचं आहे। ते हे सरळ बाजू ठेवून इथे आपण एक टीप मारून त्याच्यावर नंतर डार्क टीप मारून घेऊया। आता मी याला एक साइडने शिलाई मारून घेते। इथे पट्टी आपली रेडी झाली आहे बघा। जो घेर घेतलाय त्याच्यापेक्षा दुप्पट साइज मध्ये आपल्याला ही पट्टी कट करून घ्यायची आहे, कारण त्याच्यावर आपल्याला प्लीट्स बसवायचे आहेत। त्यामुळे आपल्याला हे जे फॅब्रिक आहे ते एक्स्ट्रा लागणार आहे। आता हे सरळ बाजू ठेवून इथे आपण समान आकाराच्या प्लीट्स आहेत त्या पूर्ण घेराला एक साइडने बसवून घेणार आहोत। या प्लीट्स घातल्यामुळे फ्रॉकला अजून जास्त चांगला लुक येतो। त्यामुळे जर फॅब्रिक असेल तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता। अदरवाइज प्लेन ठेवलात तरी काही हरकत नाही। प्लीट्सची फॅशन आपण बॅक आणि फ्रंट नेकच्या साइडने सुद्धा करायची आहे। त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला अजून सुद्धा पट्ट्या लागणार आहेत ती डिझाइन करण्यासाठी। आता मी इथे जेवढे बसतील तेवढ्या प्लीट्स घालून घेतले आहेत बघा। आता हे थोडंसं एक्स्ट्रा कापड झालंय ते मी कट करते। आता ह्याची शिलाई आहे ती वरच्या साइडने ठेवून पूर्ण इथे आपण टीप मारून घेऊया।
इथे आपला हा पार्ट रेडी झाला आहे। आता आपण ह्याला अस्तर अटॅच करून घेऊया। इथे मी अस्तर घेतलं आहे। अस्तरचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि जो घेर आता तयार केला आहे त्याचा सुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे। इथे सुद्धा आपल्याला प्लीट्स बसवायचे आहेत, पण इथे बसवताना मी आता बॉक्स प्लीट घालून घेणार आहे। हे सुद्धा फॅब्रिक एक्स्ट्राच आहे, ते सुद्धा व्यवस्थित आपण इथे बसवून ॲडजस्ट करून ते स्टिच करणार आहोत। एक अंदाज येत नसेल तर आधीच पिनअप करून सगळ्या प्लीट्स आहेत त्या सेट करून घ्यायच्या आणि त्यानंतर याच्यावर शिलाई मारायची। आता साइडने सुद्धा पूर्ण अस्तर आहे ते अटॅच करून घ्यायचे आहे। इथे बघा एका बाजूचा घेर आहे तो आपला तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी दुसरा घेर सुद्धा तयार करून घेतलाय। हे दोन्ही घेर आपले तयार झाले आहेत बघा। आता आपण फ्रंट नेक आणि बॅक नेकचा पार्ट घेऊया आणि आता शोल्डर अटॅच करूया। तिथे व्यवस्थित एकमेकांवर ठेवायचे आणि इथे डबल टिक मारून शोल्डर आपण अटॅच करून घेणार आहोत। शोल्डर अटॅच झाल्यानंतर पूर्ण गळ्याला आपण स्टिच करणार। तर ह्या गळपट्ट्या आतल्या साईडने व्यवस्थित टर्न करायच्या आणि त्याच्यावर एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे गळपट्ट्या आहेत त्या बाहेर येणार नाहीत। आणि त्यानंतर आपण त्यांच्यावर आतल्या साईडने हात शिलाई सुद्धा घालून घेणार आणि त्यानंतर त्यांना फिक्स करून घेणार आहोत। गळ्याचं फिनिशिंग झालंय बघा। आता आपल्याला इथे आर्म होलकडे फिनिशिंग करायची आहे। त्यासाठी मी इथे क्रॉस पट्ट्या काढून घेतल्यात। क्रॉस पट्ट्यांचा वापर करून आपण आर्म होलचं फिनिशिंग करूया। त्याला आधी मी जोड देऊन घेते आणि जसं गोटपट्टी तयार करतो त्याच पद्धतीने इथे एक साईडने पूर्ण त्या पट्टीला आपण शिलाई मारून घेणार आहोत। आता ही क्रॉस पट्टी आहे ती पूर्ण आर्म होलवर ठेवून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे।
आता ही पट्टी तुम्ही आतल्या साईडने पूर्ण टर्न करू शकता, पण मी इथे गोट घेणार आहे. एक साईडचं फिनिशिंग झाले, त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने सुद्धा आर्महोलचं फिनिशिंग करून घेते. आता आपल्याला इथे फ्रिल बसवायची आहे. तर गळ्यापासून अर्धा इंच लांब किंवा ह्या सेंटरला इथे मी सरळ लाईन ड्रॉ करून घेते. फ्रंट आणि बॅक दोन्हीकडे मी ड्रॉ करून घेतली आहे. इथे आपल्याला ती फ्रिल अटॅच करायची आहे. त्यासाठी मी इथे दुसरं फॅब्रिक घेतलं आहे, पट्ट्या काढून घेतल्या आहेत. तर आता इथे एक फोल्ड करून पूर्ण स्टिच करून घेणार. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. ही जी पट्टी आहे ती सुद्धा बॅक आणि फ्रंटच्या कमरेच्या भागापेक्षा दुप्पट असणार आहे, कारण याच्यात सुद्धा आपण प्लीट्स बसवून घेणार आहोत. आता जिथे मार्किंग केलं आहे तिथे आपल्याला ही पट्टी आहे ती बसवायची आहे. फक्त याच्यावर छोटे छोटे प्लीट्स घालून ती आपल्याला फिक्स करायची आहे. आणि दोन्हींचं डायरेक्शन आहे ते अपोजिट असणार आहे, कारण आपला फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही इथे आहेत. तर जसं दाखवते त्या पद्धतीने आपल्याला डायरेक्शन ठेवायचं आहे, म्हणजे कमरेकडे आपल्याला ते फेसिंग करून प्लीट्स आहेत त्या बसवायच्या आहेत. एका भागाला या डायरेक्शनमध्ये आणि शोल्डरच्या पलीकडे दुसऱ्या डायरेक्शनमध्ये आपल्याला ह्या प्लीट्स आहेत त्या बसवायच्या आहेत. शोल्डरपासून अर्धा इंचावर मी कुठलीही प्लीट्स घेतली नाही आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या भागाकडे आल्यानंतर ज्या प्लीट्स आहेत त्यांचं डायरेक्शन चेंज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे अपोजिट डायरेक्शनमध्ये दोन्ही प्लीट्स आहेत त्या बसवल्या आहेत. आता जेवढ्या बसतील तेवढ्या मी इथे प्लीट्स बसवून घेतल्या आहेत. आता एक्स्ट्राचं जे आहे ते मी फॅब्रिक आहे ते कट करणार. तर अशा पद्धतीने आपला एक साईडचा भाग तयार झाला आहे बघा. त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा इथे प्लीट्स आहेत त्या बसवून घ्यायच्या आहेत. तर इथे दोन्ही भागांना मी डिझाईन तयार करून घेतली आहे बघा. इथे तुम्ही बघू शकता. आता आपण घेर आहे तो इथे स्टिच करून घेऊया. त्याचा सेंटर पॉईंट मी काढला आहे. आता ह्याच्यावर
घेर ठेवायचा आणि याला डबल स्टिच करून घेर आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे. फ्रंट आणि बॅकचे घेर आहेत ते अटॅच झालेले आहेत. आता आपण बेल्ट तयार करून घेऊया. तर इथे आपल्याला बेल्ट अटॅच करायचं आहे. तर बेल्टसाठी मी इथे 2 पट्ट्या कट करून घेतल्यात. 16 ते 17 इंचाचा बेल्ट तयार केला तरी चालेल, पण मी इथे थोडा एक्स्ट्रा घेतला म्हणजे बांधायला व्यवस्थित होईल आणि कमी पडणार नाही. रुंदी आहे ती 3.5 इंच घेतली आहे. आता हे मधनं फोल्ड करायचं आणि इथे क्रॉसमध्ये आपल्याला पूर्ण स्टिच करायचं आहे. म्हणजे स्टार्टिंगला कमी फॅब्रिक घ्यायचं आणि बॉटमला आल्यानंतर थोडं थोडं क्रॉसमध्ये जाऊन अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे. आणि इथून त्रिकोणी शेपमध्ये शिलाई मारायची. आता हे पलटवून घ्यायचं म्हणजे आपला एक साईडचा बेल्ट आहे तो तयार होईल. आता हे व्यवस्थित पलटवल्यानंतर याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी दोन्ही बेल्ट आहेत ते तयार करून घेते. इथे बघा आपले बेल्ट आहेत ते रेडी झालेत. आता हे आपण या पार्टला अटॅच करून घेणार. हे ओपन करायचं आणि जिथे कमरेची शिलाई आहे त्याच्यावर हा बेल्ट अशा पद्धतीने ठेवून याच्यावर एक टीप मारून घ्यायची आहे. हा मी बॅक साईडला इथे स्टिच करते. आता एक साईडने झालं आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण स्टिच करून घेऊया. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला इथे बेल्ट आहे ते यांना गाठ मारून ठेवायची आहे, नाहीतर ती ड्रेसला फिटिंग करताना शिलाईच्या मध्ये येणार. आता हे उलटी घडी घालून पूर्ण ड्रेसची मी दोन्ही साईडने फिटिंग करून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा.
शिलाई मारून झाली आहे बघा. आता मी फ्रॉक आहे ते पलटवून दाखवते. हे इथे आपलं फ्रॉक स्टिच करून रेडी झालेलं आहे. हे घातल्यानंतर खूप छान दिसतं. फ्रंट नेककडे तुम्ही एखादं फूलसुद्धा इथे फॅब्रिकचं शिवून अटॅच करू शकता किंवा बो अटॅच करू शकता. जर बो अटॅच करायचा नसेल तर तुम्ही दोन्ही साईडने हे फ्रॉक आहे ते यूज करू शकता. म्हणजे राऊंड नेक पाहिजे तर राऊंड किंवा चौकोनी गळा पाहिजे तर चौकोनी. ते उलट सुलट कसेही यूज करू शकता. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे फ्रॉक स्टिच करून नक्की पहा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिवत रहा, शिकत रहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.